आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सावकी फाटा परिसरात मध्य प्रदेशातील इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नुकतेच मध्य प्रदेशातून आलेल्या कांद्याबाबत वाद सुरू असताना आता ही नवी घटना समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सावकी फाटा परिसरात स्थानिक शेतकरी राजेंद्र जाधव यांना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कांद्याच्या गोण्या आणि किरकोळ कांदा फेकलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यांनी तातडीने याची माहिती व्यंगचित्रकार किरण मोरे यांना दिली। माहिती मिळताच नंदलाल आहिरे, कुबेर जाधव, सुनील निर्भवणे आणि सतीश सोमवंशी यांच्यासह अनेक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाची पाहणी करताना गुन्ह्यांवर मध्य प्रदेश राज्यातील इंदोर येथील कांद्याची माहिती असल्याचे निदर्शनास आले आहे। विशेष म्हणजे कालच उमराणा येथील NCCF कांदा खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून आलेल्या कांद्याच्या ट्रकबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता। त्या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा व प्राथमिक चौकशी सुरू केली आहे। या गोण्या येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने फेकल्या, त्याचा संबंध कांदा खरेदी प्रक्रियेशी आहे का याचा तपास करण्यात येणार आहे। दरम्यान संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सध्या या घटनेमुळे कसमादे परिसरात पुन्हा एकदा कांदा खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। रात्री अज्ञात व्यक्तींनी कांद्याच्या गोणे सटाणा नाशिक रस्त्यावर सावकी फाट्याजवळ इथं फेकून गेलेले आहेत। शेतकऱ्यांच्या शेताजवळ या गोणी या सदर कांद्याच्या असून याच्यात एक लेबर हे इंदोरचं पण आहे। म्हणजे आता काल ज्या उमराणा गावाच्या नापेडच्या ज्या ट्रका पकडल्या शेतकऱ्यांनी, त्याचा संशय आम्हाला पण येत आहे की इकडेही सटाण्यामध्ये असा कुठला तरी माल आलेला दिसतोय आणि अज्ञात व्यक्तीने हा कुठेतरी खाली केलेला आहे आणि या रस्त्याच्या कडेला टाकून गेलेले आहेत। हा बघा, तुम्ही कांदा बघू शकता। हा सर्व बारीक कांदा 3 नंबरचा 4 नंबरच्या क्वालिटीचा कांदा इथं फेकलेला आहे आणि अशा जर गोष्टी होत असतील तर सर्व ह्या शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागणार आहे। शेतकऱ्यांनी जागृत होऊन याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, एवढी मी विनंती करतो। राजेंद्र जाधव, शेतकरी। तर माझ्या शेताच्या पलीकडे या कांद्याच्या रिकाम्या गोणी मला आढळल्या, तर त्याच्यावरून मला असा संशय आला की याच्यावर मध्य प्रदेश इंदोर नावाचं लेबल आहे आणि हा सडका नाशिवंत जो कांदा आहे हा महाराष्ट्रात येतोय आणि महाराष्ट्रातल्या लोकांची जीवाशी खेळ चालवला आहे यांनी। कारण महाराष्ट्रात जसं कांदाच पिकत नाही असं त्यांना वाटतंय आणि याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे। आज आपण बघू शकता हा जो कांदा आहे हा इंदोरहून आलेला दिसतो। किरणजीच्या आणि माझ्या हातात जे लेबल आहे ते इंदोरचे ते लेबल आहे आणि हा इंदोरवरून आलेला हा म्हणजे मध्य प्रदेशातला कोणताही कांदा महाराष्ट्रात आणलेला आहे। जसं काही महाराष्ट्रात कांदाच पिकत नाही, महाराष्ट्रात कांदा उत्पादकच नाहीत असं म्हणून बाहेरच्या राज्यातला कांदा येऊन इथं विकला जातोय। आणि कालची जी घटना उमराणामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला आली ती अशी की तिथं तो कांदा परतू आलेला सरका कांदा किंवा खराब कांदा इथं उमराणामध्ये आम्हाला पुरावा नसल्यामुळे आम्ही ते बोलू शकत नाही, परंतु जी लोकचर्चा आहे त्या लोकचर्चेनुसार हा जो कांदा आहे हा नापेड आणि NCCF त्या गोदामामध्ये खाली करण्यासाठी आलेला असावा असा दाट संशय शेतकऱ्यांना आहे। आणि मी एक राज्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वयक आणि कांदा उत्पादक या नात्याने मी महाराष्ट्र शासन आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या बाबतीत तात्काळ चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असतील, ज्यांनी कोणी हा उद्योग केला असेल, नापेडला कांदा पुरवण्यासाठी बाहेरच्या राज्यातनं कांदा आणायचा आणि तो इथं खाली करायचा आणि तो परत नापेडच्या नावाने खपवायचा, हा जो उद्योग घेऊन ज्यांनी कोणी केला असेल त्याचं ते पितळ उघडं झालं पाहिजे, एवढंच मी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहे। चंगोडा येथील रहिवासी असून शेतकरी आहे आणि आत्ताच व्यंगचित्रकार किरण मोरे आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे हा जो प्रकार चालू आहे, या ज्या गोणी आहेत वेगवेगळ्या लेबलच्या, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक असा प्रकार सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे
याच्या खोलवर जाऊन याचा तपास करून जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. कारण हा प्रकार जर थांबला नाही तर निश्चितच आपल्याकडे जे कांद्याचे रेट चालू आहेत त्यांच्यावर परिणाम होत आहेत, रेट कमी होत आहेत. त्याच्यामुळं एकच विनंती आहे की याच्या मुळावर जाऊन याची सत्यता काय शोध करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मी मागणी करतो.